हॅलो मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत कोल्हापूरची आणबाण शाण म्हणजे कोल्हापुरी सुक्कं मटण हे कसं बनवायचं. तर याच्या आधी माझा एक अपलोड झालेला व्हिडिओ आहे, तो तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये मी डिटेल पूर्ण दिलेले आहेत की कसं मटण वाफलून घ्यायचं आणि नंतर परतायचं. आणि आता याच्यामध्ये मी मसाला वगैरे शॉर्टमध्ये दाखवला आहे, पण तुम्ही समजू शकता की कांदा खोबरा भाजून घेतलेलं वाटण, लसणीचा योग्य वापर आणि मसाले किती प्रमाणात वापरायचे हे जर आपल्याला कळलं तर कोल्हापुरी मटण एकदम इझी आहे. तर बघा, आता मी मटण वाफलून घेतलेलं डायरेक्ट दाखवलं आहे, जे आपण कांद्यामध्ये फक्त परतून घेतो आणि शिजवून घेतो. तर 1.5 ग्लास पाणी वापरून मी कांदा आणि मटण वाफलून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये सिम्पली हळद आणि मीठ याचा फक्त वापर होतो. त्याच्यामध्ये हिरवे मसाले, लाल मसाले काहीही वापर होत नाही. तर हे प्यायला खूप चांगलं असतं आणि टेस्ट एकदम अफलातून लागते याची, त्यामुळे मी बनवतेच. तर बघा, हे मी व्यवस्थित काढून घेतलेलं आहे. जर तुमच्या घरात कोणाला हवं असेल असं सेपरेट काढून घेऊ शकता. बाकीचं तुम्ही सुक्का बनवताना त्याला टेस्ट यावी किंवा पातळ रस्स्यासाठी वापरू शकता आणि वापरायचंच. तर ठीक आहे, मी आता कंप्लीट रेसिपी दाखवते. याच्यामध्ये आता मी तेल गरम करून घेतलं आहे. तेल व्यवस्थित गरम झाला की याच्यामध्ये कांदा छान परतून घ्यायचा. जवळपास मिनिटभर मी असा कांदा एकदम हलक्या हाताने परतून घेतला. त्याच्यामध्ये वरून तमालपत्र टाकले. तमालपत्रसुद्धा कांद्याबरोबर छान असे परतून घ्यायचे, जेणेकरून त्याचे सगळे फ्लेवर्स याच्यामध्ये उतरले पाहिजेत. आता याच्यामध्ये डिरेक्टली तुम्ही हिरवा मसाला ॲड करू शकता, पण मी तसं न करता तर्री थोडी येण्यासाठी हळद, लाल तिखट आणि गरम मसाला हे छानपैकी असं मंद आचेवरती ढवळून घेतलेलं आहे. आता हे ढवळून घेतल्यानंतर मी वाटण वापरणार आहे, ज्या वाटपामध्ये कांदा, खोबरं, लसूण आणि हिरवा मसाला हे मी एकत्रित मिक्सरला ग्राइंड करून घेतलेलं आहे. तर हे बघा, ते पूर्ण छानपैकी 4-5 मिनटं ढवळून घेतल्यानंतर ते अशा पद्धतीने दिसतं. त्याचे पूर्ण फ्लेवर्स याच्यामध्ये उतरल्यानंतर तेल सेपरेट व्हायला सुरुवात होते. तोपर्यंत तुम्ही ढवळतच राहायचं आहे. तर आता बघा, या स्टेजला इथे तेल सेपरेट झालेलं आहे. तर हे पूर्ण शिजलेलं आहे. सुक्यासाठी जे आपल्याला मसाला लागतो ते तयार आहे. तर याच्यामध्ये आता या स्टेजला आपण अजून 2 मिनटं छानपैकी परतून घेऊया, जेणेकरून अजून त्यातलं तेल जे आहे ते रिलीज होईल. तर बघा, आता तेल पूर्ण रिलीज झालेलं आहे आणि जवळपास 5 ते 10 मिनटं ढवळल्यानंतर अशा पद्धतीने शो होतं ते. कारण त्याच्यामध्ये आपण खडे मसाले आणि जो हिरवा मसाला वगैरे टाकलेला होता ते पूर्ण एकत्रित मिक्स झालेलं. आता याच्यामध्ये वाफलून घेतलेलं म्हणजे वाफवलेलं कांदा, हळद, मीठ याच्यामध्ये पूर्ण आपण असं ते शिजवून घेतलेलं मटण जे आहे ते मी ॲड केलेलं आहे. सुक्यासाठी फक्त सुके पीस आणि थोडंसं जो आपण वाफवून घेतलेला हिरवा मसाल्याचा हे असतो, हिरवा मसाला म्हणजे हिरव्या कलरचा आपला अळणी आहे, तो थोडासा यूज करायचा आहे, म्हणजे त्याची टेस्ट प्रॉपर उतरते मटणामध्ये. आणि आता बघा, परत मी 5 मिनटं शिजवून घेतलेलं आहे. कुकरला शिजवून घेतल्यामुळे याच्यामध्ये वेगळं काय आपल्याला आणखीन ढवळत बसायची गरज नाही आहे. तर या पद्धतीने मिक्स केल्यानंतर असं मस्तपैकी शिजवून झालेलं आहे.